नमस्कार माझ्या भावांना बहिणींना. आता 6 वाजले. कोण्या मेल्या मोडत्याने भांडे काढत काय की नुसतं खायचं भांडे घासायचं खायचं भांडे घासायचं. हे काम सोडून दुसरं काही काम नाही बायाच्या जातीला. भांडे भरे भले लय मोठे पडत येतं. काय लय वैताग आहे. भांडे कुंडे घासायचे बायाच्या जातीला लय काम असतं. भांडे तेच रोज उठायचे तेच भांडे घ्यायचे तेच घासायचे उठून तेच रोज स्वयंपाक करायचा तेच खायचं. ते सोडून तर काहीच नाही हो. अवघड त्याच्यामुळे पाऊस होता त्याच्यासाठी ना नुसतं खाल्लं भांडे किचनवर टाकून दिले. त्याच्यामुळे आता म्हणलं जर आता भांडे कुंडे घासून घ्यावा. संध्याकाळी 6चा टाइम 6 वाजले. चहा पाणी प्यायचंय. आज थंडी वाजते आणि पोरं तर काय नसते खाते तर भांडे टाकतात. त्यांना काही घेणं नाही. अवघड आहे बायाच्या जातीला. काम केल्याची कष्ट केल्याची कोण खायला द्यायचं नाही. आणि कसं आहे घरात पण निर्मळ पाहिजे हो. घरात गदळ असतात काय उपयोग आहे. नुसतं काय म्हणते राहायला टाकामाका आणि घरात काय सगळं गचपण बघा असं काम व्हायचं बाई. त्याच्यासाठी ना घर पहिलं सगळं ठेवायचं आणि नंतर काय आपले पोटा पाण्याचं काम मग नंतर करायचं. काय अरुसी खो 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 काय करतो. ह्याला काय खोकाला झालं काय की बाय पोराला सारखं सारखं. खोकाय काय झालं. गार पाणी प्यायचं. आता पाऊस पडतो तरी फ्रीज मधलं पाणी प्यायचं. पार बर्फ झालेला प्यायचं. वैताग नुसता. सगळीकडे पाऊस आहे बाई. एका ना पाऊसच उघडा नाही. पावसाळ्यामध्ये पाऊस चालू आहे. किती दिवस आहे काय माहित. आता पडून घेणं नंतर पडतो का नाही. अवघड आहे. लय दिवस झाला हो. आता ना इकडं युट्यूबकडे व्हिडिओच काढा नव्हता मला टाइम आणि म्हणजे व्हिडिओ काढावा म्हणूनच राहिला नव्हता. पण म्हणलं आज ना एखादा पावसा पाण्याचा काढा म्हणलं भांडे घासता घासता. असं तर काय टाइम नाही. तुमचं बरं चाललंय का. तुमचं काय चाललंय. काय का पाऊस पाणी चालू आहे. लय झाडाझुडाखाली बसत जाऊ नका. आता आपण काय ऐकतो बातम्याला त्याला इजा पडते हे होतंय. झाडाखाली कधीच बसायचं नाही पाऊस आला तरी. असं भिजायचं बाय. रोडला उभं राहायचं आणि पड म्हणायचं पावसाला किती पडतो सर खुशाल पावसात भिजायचं. पण झाडाखाली नाही जायचं. परत जीवन नाही आहो. याचं जीवन आहे. तसं काय नसतं. सटीच्या लिखाण कधी नाही चुका नशिबात असतं ते होत असतं. किती जपलं काय झालं तरी. पण आपलं काम आहे जपायचं. आपली स्वतःची स्वतः काळजी घ्यायची. हसावं लागतं ते. वैताग नुसता. पाऊस बाहेर जाऊ दे ना थोडा. पण आता म्हणलं थोडं बाहेर जायचंय जाऊ दे ना. नुसतं घरात बसायचं. किती आभाळ आले आता पण भयानक. स्वतःची काळजी घेत जा भावांनो बहिणींनो. कसं आहे खेड्यामध्ये ना कामाला माणसाला त्यांना जपून गाड्या वगैरे चालीत जा. कसं आहे पाऊस आल्या खेड्याची माणसं झाडाखाली जाऊन बसायचं बघत आहेत. पण कधीच झाडाखाली जायचं नाही. पावसात भिजायचं पण झाडाखाली बसायचं नाही. आणि पाऊस आल्यावर गरजायला लागल्यावर मोबाईल बंद करून ठेवायचा. त्या मोबाईलचा काय एवढा हे नाही. पण माणसाला पाऊस पडा का हिडेव काढ. कसा पाऊस पडतोय म्हणून व्हिडिओ काढून व्हिडिओ मध्ये दाखवायचं बघा इथं किती पाऊस पडतोय. पण काय उपयोगाचं नाही हो. तसं तुम्हाला मी सांगते तर मला पण तसंच नाद आहे पावसामध्ये व्हिडिओ काढायचं. नाव ठेवायचं लोकांना शेंबड आपल्या नाकाला. असं काम झालंय आता माझं. अरे झाडून काढा ना.
लय अवघड आहे अवघड. त्याच्यामुळं पावसा पाण्याची काळजी घ्या. लेकरं बाळ काय बाहेरून घेऊन जाऊ नका छोटे छोटे. आणि एवढ्या पावसामध्ये लय गावावर ठेवत हिंडू नका. कसं आहे अवकेळा पाऊस आहे. आला आला म्हणून सर येतो. काही पण येऊ राहिला ऐकायला. स्वतःची काळजी घ्या भावांनो बहिणींनो. कसं आहे परत परत जीवन नाही. नुसतं खायचं झोपायचं. सध्या टेन्शन कुठलं घ्यायचं नाही. पोरग नुसतं खोकत आहे आमच्याकडे. त्याला लय जोर आहे. पावसात नका जाऊ कुंकडे फिरू नका. मला फिरत येतं भिजले पावसामध्ये. आता खोकला. आता काय दुख नाही भाणं. घाला दवाखान्यात पैसे. दवाखान्यात पैसे घाल नका होईना पण जीवाला सुख नाही. काय खरं आहे ना. घरात एक माणसाला दुखणं आलं का मग सगळ्याला दुख नाही ते. बाय भांडे धुवून एकदाचे. काय नाही आता भावना बहिणींनो भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आता उगा भांडे घासताना टाइमपास व्हिडिओ काढा होता. आता काय तुम्हाला सांगायचं म्हणजे मूड पण नव्हता व्हिडिओ काढायचा पण काढला. उगा काहीतरी आपलं बोलून आपलं समाधान करायचं काम चालू आहे. दुसरं काय आहे माणसाच्या आयुष्यात नुसतं टेन्शन टेन्शन टेन्शन. पण तेवढं करून पण टेन्शन असून सुद्धा तेवढं करून सुद्धा आपला आनंद घ्यायचा स्वतःच्या जीवाला. आणि स्वतः आपले लेकरं बाळांना आपण व्यवस्थित राहायचं. दुसऱ्याचा विचार करून काय उपयोग नाही. काय किती बी दुसऱ्याला जपलं किती खाऊ घातलं तरी शेवटी ना दुसरे कधी ना कधी पलटतच असतात. त्याच्यामुळे आपल्या स्वतःच्या लेकराला खाऊ घालायचं आणि आपण पोटाला पोटभर खायचं आणि आपलं आपण राहायचं. कोणाचा विचार नाही करत बसायचा. हे माझं ते माझं कोणी कुणाचं नसतंय लक्षात ठेवा. कारण ना कामापुरते मामा असतात आणि गणगोत पण असतंय ना. गणगोत पण पैशाच्या मागचेच होतं. कुणी कुणाचं नाही आहे. आजकाल ना दिलं गेलं तरच या अलीकडे ये म्हणतात. नाही काही दिलं का पलीकडे जा म्हणतात. त्याच्यामुळे कुणाकडे जायचं नाही आणि कुणाला ये बी म्हणायचं नाही. काही कुणाची गरज नाही आपल्याला. खाऊन पिऊन टामटूम राहायचं. कोणाचं टेन्शन नाही जास्त घ्यायचं. हां कारण ना मतलबी ह्या दुनिया मतलबी दुनिया आहे. ह्याला किती बी जपा आणि किती माझं म्हणा हे कधीच आपले होत नसतात. ते शेवटी त्यांचेच होत असतात. त्याच्यामुळं ना आपण तर आता असं की ठरवलंय कुणाला बोलायचं नाही. कुणाचा विचार करायचा नाही. कुणाचं घेणं नाही देणं नाही. आपले 2 लेकरं आणि आपला जीव. खायचं आणि आराम राहायचं.